तर ब्रेनच्या मागच्या बाजूला म्हणजे ऑक्सिपिटल लोबला या इथे जी गाठ दिसतीये ना, हा ट्यूमर आहे. जरी फर्स्ट स्टेज असली तरी सुद्धा बॉडीच्या कार्यप्रणालीवर त्याचा अफेक्ट होतोच. ओके. 20% पेशंट्सना डोकेदुखी हे प्रायमरी सिम्पटम्स असतात. म्हणजे आता आजींचंच बघा ना, त्यांचं डोकं दुखतंय. काही लोकांना फिट्स येतात. हो. ब्रेन ट्यूमरची वेगवेगळी कारणं असू शकतात. आता मला सांगा, या फर्स्ट स्टेजमध्ये आपण काय करू शकतो? इनिशियल स्टेजला या जो आपला ट्यूमर दिसता, सेकंड स्टेज पर्यंत ट्यूमर जाण्या अगोदर आपण ऑपरेट केलं पाहिजे, नाहीतर ब्रेन हॅमरेज होऊ शकतो बाबा. यू आर ॲब्सोल्युटली राईट इरा. तर डॉक्टर येऊ का? हो, या ना, या. बसा बसा. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काय नाही ना? हे बघा, जे काय आहे ते सांगणं माझं काम आहे. आपल्याला आजींचं ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल, नाहीतर त्यांच्या जीवाला धोका आहे. डॉक्टर, माझी आई वाचन ना? हे बघा, या क्षणाला इमोशनल होण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं, तरच त्यांचा जीव वाचवू शकतो आपण. डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसंच करू. ऑपरेशन करायचंय ना, करूया ऑपरेशन. मी पैशाची व्यवस्था करतो, पर माझ्या आईला वाचवा. वाचवा माझ्या आईला. गुड. अंकिता, यांना रिसेप्शनला घेऊन जा. फॉर्म भरून घ्या यांच्याकडून आणि बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या कम्प्लीट करून घ्या. येस सर. दादा जा. भयो, इरा, तुम्ही आजींच्या ऑपरेशनच्या आधीच्या ज्या ज्या टेस्ट करायला हव्यात मी सांगितल्या होत्या ना, त्या सगळ्या करून घ्या. जा. ठीक आहे. आजी, नाव काय ग तुझं पोरी? मी बयो. बयो बाळा, मला जाऊ दे ना ग बाई. मला या अशा चार भिंतीत न ग बांधूस. मला माझ्या विठूच्या सावळ्या आभाळी रिंगण धरायचं आहे, पावल्या खेळायच्या आहेत आणि माझ्या वारकरी सवंगड्यांसमोर डोळीवर तुळशी वृंदावन घेऊन नाचायचं आहे. आणि हे बघ, टाळ मृदुंगाच्या अभंगात देवभान विसरून जायचं आहे. माझा विठू पंढरीत त्याच्या वारकऱ्यांची वाट बघतोय ग. मला जाऊ दे ना ग वारीला. आजी, पण ह्या सगळा करण्यासाठी त्या विठुरायाला तुम्ही बऱ्या झालेल्या हव्यात. म्हणानच तर त्यांनी तुमका हय पाठवलाय. आधी तुम्ही बऱ्या व्हा. हा, अगं मी बरीच आहे ग, मला काय बी झालंय नाही बघ. म्हातारपण म्हटलं की थोडं दुखणं खुपणं व्हायचंच ना व. तुम्ही त्याचा उगाचच भाव करताय. मला जाऊ दे ना ग वारीला. तुमका विठुरायाला भेटायला जायचंय की नाही? होय. मग मी सांगते तसंच ऐकायचा. मी जा करते ना त्या नका करू द्या. तुमका लवकर बरं व्हायचंय ना, तरच तुम्ही विठुरायाला भेटू शकता. खरंच का ग? मला पंढरपूरला जायला मिळेल का ग? होय मगे. अहो, जरी पंढरपूरची वारी पुढे गेली ना, तरी मी स्वतः तुमका पंढरपूरच्या एसटीत बसून दे. मग तर झाला. पण आता मी तुमच्यावर उपचार नाही केले ना, तर विठुराया माझ्यावर चिडेल. तुम्ही त्याच्या लाडक्या बघतात की नाही? माझं काम हा तुमची काळजी घेणार.
वय वय. मी कधी एकदा पंढरपूरला जाते आणि माझ्या सावळ्याला कधी बघते असं झालंय मला. आणि त्याच्या पायावर मला डोकं ठेवायचं आहे. त्याचं लोभस रुपड डोळ्यात साठवायचंय मला. सरस्वती, काय स्टेटस आहे? सर ह्यांचा बीपी अनस्टेबल आहे. नाही, बीपी अनस्टेबल आहे, मग आधी मेडिकेशन देऊन ते नॉर्मलला आणावं लागेल. कारण या परिस्थितीमध्ये ऑपरेशन केलं तर जास्त रिस्क आहे. सो आय फील लवकरात लवकर त्यांना मेडिकेशन द्यायला हवं आणि पहिले त्यांना स्टेबल करायला हवं. नाही नको. मेडिकेशन्समुळे ऑपरेशनच्या वेळी बीपी अनस्टेबल झाला तर कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त आहेत. विठुरायाच्या भेटीच्या आतुरतेमुळे ते अस्वस्थ झाले. माका असं वाटतं त्यांचं बीपी नॅचरली स्टेबल होतं का आपण बघूया. खरं तुझं म्हणणं. त्यांचं बीपी स्टेबल व्हायची वाट बघायला लागेल आपल्याला आणि मग त्याच्यानंतर आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवूया. तोपर्यंत कीनली यांना ऑब्झर्व करायला लागेल. आपण एक काम करूया, यांना स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करूया. आजी, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. हा, विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. बीपी अजून पण अनस्टेबलच आहे. आई बरी होईल ना डॉक्टर? बाय, या वर्षी तरी मला जाऊ दे ग. बाय, माझा विठुराया दिसला ना की मी बरी होणार. होय, तो बघ कमरेवर हात ठेवून कसा उभा आहे. तो माझी वाट बघतोय. त्याचा सावळा रंग, डोईवर अष्टगंध आणि गळ्यात तुळशी माळ. बघ किती लोभस आहे त्याचा रुपड. बघ कसा दिसतो माझा पांडुरंग. मला दर्शनाला तो बोलवतो आहे. आणि काय ग पोरी, तो मला मगाशी सोडणार असं म्हणाली होतीस ना व. मला तू त्याच्याकडे घेऊन जाशील ना ग. मला तो टाळ्यांचा गजर, मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामांचा जयघोष मला या कानात कायमचा साठवून ठेवायचा आहे ग. मला विठ्ठलाला बघायची खूप इच्छा झाली आहे ग. काय माहित पुढल्या वर्षी मला जाणं होणार की नाही, काही समजत नाही. मी डोळे भरून मी त्याला शेवटचं बघून घेते ग. माझ्या जन्माचं सार्थक होऊ दे म्हणते मी. जाऊ दे ना ग मला माझ्या विठ्ठलाकडे. मला तू घेऊन जा ना. मला जाऊ दे ग. मला जाऊ दे ग. मला जाऊ दे. जाऊ दे. विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठल. शुभंकरनं लय सोकावलो हा. त्यांनी पुन्हा माझ्या कानाखाली मारल्या, बघा जोरात ढकलल्या. त्या तर मी आता सोडूच आहे नाही. बस. आता जर तू हळू आवाजात नाही बोललास ना तर मी तुला सोडणार नाही आणि मग त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. मॅडम, परिणाम माका एकट्या का नाही, सगळ्यांका भोगूचे लागतील. ये काय बोलतस काय तू? हा काय बोलतस तू? आमका दोघांका धमक्या देतस? हा धमकी नाही, सावध करते. त्या शुभंकरवर बारीक लक्ष ठेवूचा लागा. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे आणि शुभंकरचे वेगळेच छक्के पंजे. ये पाऊल्या, तुका जा सांगूचा ना तर आमका समजतला अशा भाषेत नीट सांग, कळला? शुभंकर माका बोललो हा, या घरातले तुझे दिवस संपतील. म्हणूनच सांगते लवकरात लवकर तुझं काम कर आणि त्या बयोला घेऊन इथून निघून जा. काय घेऊन जा? एवढा सकाळी माझ्या झोपेचा खोबरा करून उठतय, तो कडू काढो पितय, ते उकडलेल्या भाज्या खातय, मरेपर्यंत व्यायाम करतय, ह्याचा काहीच नाही. त्या बघा, मी माझे प्रयत्न करतो. शुभंकरचा काहीतरी वेगळाच चाललेला. पोलीस इले होते तेव्हा सुद्धा तो बाहेर त्यांच्याबरोबर काहीतरी बोला होतो. हॉस्पिटलात इलो तेव्हा सुद्धा त्याचा शर्ट बदललेला होता आणि त्याच्या हाताक लागलेला. तो कसलो तरी शोध घेता अशी मला भीती वाटता. त्याच्यातनं आता डॉक्टर कमी आणि पोलीस जास्त शिरलो. शुभंकरला हॉस्पिटल शिवाय कुठे वेळ आहे? तो काय काही शोधणार आहे? मॅडम, इतक्या वर्षाचा चोरीचा अनुभव, थोडो तरी विश्वास ठेवा. आमच्या नाकाक ना शोधाचो वास बराबर लागता. शुभंकर काहीतरी गडबड करता. आजींचा जीव विठ्ठलाच्या भेटीसाठी खूप आतुर झालाय. पंढरपूरला जाता येणार नाही म्हणून ते इतक्या खचल्यात की त्या उपचारांका पण रिस्पॉन्ड करत नाही. आता काय करायचा? मला तरी असं वाटतंय ना, आपण आता फक्त त्यांचा बीपी स्टेबल होण्याची वाट बघू शकतो. तेवढंच आहे आता आपल्या हातात. आपल्या हातात खूप काही आहे. बाबा, मला असं वाटतं आधी मेडिकेशन देऊन आपण बीपी नॉर्मलला आणूया, नाहीतर ब्रेन ट्यूमर आहे, तो ॲग्रिवेट होईल. ऑपरेट करावंच लागणार आहे बाबा. पण आता ती वेळ नाही. मग काय आता वेळ हातातून जायची वाट बघायची का? या अशा अवस्थेत त्यांच्या जगण्याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत. हिरा, मेडिकेशन सोबत इच्छाशक्ती असली ना की त्या लवकर बऱ्या होऊ शकतात. त्यांचं मोराल बूस्ट करण्याचं, विल पॉवर बूस्ट करण्याची खूप गरज आहे. मग आता पंढरपूरला जायची त्यांची इच्छा तू पूर्ण करणार आहेस का? आपण प्रयत्न करूया. काय कसले प्रयत्न? आजींची इच्छा पूर्ण करण्याचा. नाही, आपण एक काम करूया, आपण ना हे डॉक्टर की सोडूया आणि त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये घालूया आणि पंढरपूरला घेऊन जाऊया. नाही, आपण पंढरपूरला नाही जायचं त्यांना घेऊन. मग आपण पंढरपूर हय घेऊन यायचं. हयच त्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवायचं. पण कसं? या काय काम होतं भाऊजी? हॉस्पिटलमध्ये जातास काय? हो. जरा बोलूचा होता तुमच्या वांगडा. कशाबद्दल? बिझनेस बद्दल बोलूचा. बिझनेस बद्दल? कुठल्या बिझनेस बद्दल?
एक्सपायरी झालेल्या गोळ्यांचा बिझनेस परत सुरू करूया काय? त्याच कारणासाठी जेलमध्ये होतात ना इतके दिवस भाऊजी? एवढ्या लवकर विसरलात? तसा ना मॅडम ते माझ्या रूम मध्ये असं विदाऊट परमिशन यायचं नाही हा, आणि माझ्या बेडवर बसायचं नाही. उठ. काय काम आहे? तयारी झाली असत तर निघूया का हे विचारू गेलेले. निघूया? कुठे निघूया? कुठे म्हणजे हॉस्पिटलात चाललात ना, मग आपण थैसरच जाऊचा. चला. ए तू कित्याक चाललंस? तुझं काय कामात आहे? त्या शुभंकरची वाट लावू. माका मारता काय? ढकलता माका? बदलू नको घेऊ. अरे जरा चीप राव, हळू बोल. तर सुमन हा घरात ऐकतली ती केव्हाच बाहेर गेली. नक्की काय करणार आहेस तू? हैसून हॉस्पिटलात जाते, एखाद्या पेशंटचं गळो दाबते आणि त्याला ठार मारते, आणि मग तो आळ शुभंकरवर येतो. डोक्यावर पडलायस का रे तू? हा, कळत नाही तुला? अरे तू जर गळा दाबला तर शुभंकरवर कसा आळ येईल? डॉक्टर आहे तो. तुला बदला घ्यायचा आहे ना, मग मी सांगते तसं करायचं. हे औषध घ्यायचं आणि पेशंटच्या सलाईनमध्ये टोचायचं. थोड्या वेळात पेशंट खल्लास. आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असताना सुद्धा असं कसं होऊ शकतं? म्हणून आळ शुभंकरवर येईल. पाय खर ए, तुमका सांगते, ह्या घरात जर कोणाक अक्कल असतात ना तर ती फक्त मॅडम. शुभंकर जेलमध्ये जात आणि बयो या घरात. हा काय नाही, चला. राजा भाऊ झाली तयारी? काय काय आणलंय? या बघा, हैसर हे बोर्ड आणलंय, तुळशी आणलंय, झेंडे आणलंय आणि ही विना पण आणले. वा, मस्त झाली सगळी तयारी. बरं मुलं कुठे आहेत? मुलं ही बघा, ही काय इली. वा भयो, खूप सुंदर दिसतेस बाळा. थँक्यू. हिरा तू पण छान दिसतेस. आणि मी तू पण गोड दिसतेस. थँक्यू. बरं आरव कुठे आहे? आरव ना, मी सांगते ना, आरव खाली बाकीची कामं करतोय. अच्छा भयो, तुझ्या इनिशिएटिव्ह मुळे हे सगळं घडतंय. मला सांग आता पुढे काय करायचं? हा, चला. चल.